शहरात वाहतूक शाखेकडून बुलेटच्या कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून 80 सायलेन्सर नाश करण्यात आले। धुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसविणे, दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणे, चालत्या वाहनांवर मोबाईलवर बात करणे, विना लायसन्स वाहन चालविणे इत्यादी प्रकार मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे। सदर प्रकारास आळा बसवा म्हणून दिनांक 20 डिसेंबर 2024 ते 27 डिसेंबर 2024 पावेतो संतोषी माता चौक, कालिका माता मंदिर, बारापत्थर, मामलेदार चौक, जयहिंद चौक इत्यादी ठिकाणी कारवाई करण्यात आली असून त्यात बुलेट वाहनास कर्णकर्कश आवाज करणारे बुलेट सायलेन्सर बसविणारे, विना लायसन्स वाहन चालणारे वाहनधारक, ट्रिपल सीट वाहन चालविणारे वाहनधारक, चालत्या वाहनावर मोबाईलवर बात करणारे वाहनधारक, वाहनास फॅन्सी नंबर प्लेट वापरणारे वाहनधारक यांचेवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून एकूण 1,12,000 रुपये दंड वाहनधारकांना करण्यात आला आहे। दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी शहर वाहतूक शाखेकडून बुलेट वाहनावर कारवाई करून जमा करण्यात आलेले बुलेट वाहनावरील कर्णकर्कश आवाज करणारे एकूण 80 सायलेन्सर माननीय श्री श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक साहेब धुळे, माननीय श्री किशोर काळे, अपर पोलीस अधीक्षक साहेब धुळे, माननीय श्री राजकुमार उपासे, उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे शहर विभाग, पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा, 6 पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा व शहर वाहतूक शाखेचे अंमलदार यांनी जयहिंद चौकात सदर जमा करण्यात आलेले सायलेन्सवर रोड रोलर फिरवून सदरचे सायलेन्सर नाश करण्यात आले आहे। नागरिकांनी वाहन चालवताना मोटर वाहन कायद्याचे पालन करावे असे आवाहन माननीय श्री श्रीकांत धिवरे साहेब, पोलीस अधीक्षक धुळे यांनी केली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये बाईकला आणि बुलेटला सायलेन्सर लावून ही चुकी करतात, त्याच्याकरता आपण जेवढे सायलेन्सर जप्त केले होते सर्वांचा आपण आज नायनाट केलेला आहे, जेणेकरून या बाबतीत कोणी कायदा हातात घेऊ नये आणि नॉईज पोल्युशन आणि न्यू पेकिंगसारखे प्रकार करून यासाठी आपण वाटप केलेला आहे। त्याच्यामध्ये सगळ्यांना एक गोष्ट सगळ्यांनी मिळून द्यावी, रिझर्वेशन ॲक्टचा 198 कलमान्वये त्याला मोठ्या प्रमाणात फाईन आहे। त्याचप्रमाणे जुवेनाईल लोक जे आहेत त्यांना जरी आपण गाडी केलो त्याला 5,000 रुपये इतका मोठा दंड आहे। त्याच्यामुळे अशा प्रकारचं व्हायोलेशन करू नये याचा हा संदेश आहे।